मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये आता चुरस वाढणार आहे, तशी चिन्ह आता आपल्याला दिसत आहेत. कारण शिवसेना युबीटी महापौर उपमहापौर निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळते. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. शिवसेना युबीटी महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठक बोलावलेली आहे. नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश शिवसेना युबीटी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याची सध्या माहिती मिळते. आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबई महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार नाहीये, तर शिवसेना युबीटी त्यासाठी उमेदवार देणार असल्याचं कळतंय. बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंच्या सेना उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अधिकचे अपडेट्स आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. कृष्णात, काय नेमकं घडतंय? शिवसेना युबीटीचे नगरसेवकांना आदेश देण्यात आलेले आहेत. जी महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होणार नाही असं सध्या दिसतंय. मुंबई महापालिकेत जरी महायुतीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट दिसत असलं आणि तसे सत्ताधाऱ्यांकडे नगरसेवकांची संख्या दिसत असली तरी शिवसेना ठाकरे गट हा महापौर निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी देखील झालेली आहे. जरी पराभव होणार असल्याचं माहीत असलं तरी महापौर पदाची निवडणूक किंवा उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध करायची नाही असं पक्षाच्या वतीनं ठरवण्यात आल्याचं माहिती सध्या समोर येते. आणि जेव्हा 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक होईल तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने काँग्रेस आणि इतर पक्ष उभे राहतात का ते पाहणं देखील गरजेचं आहे. अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर शिवसेना युबीटी महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढवणार असल्याची सध्या माहिती मिळते. आज महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे आणि नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले.